अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा व्हिडिओचा आपला विषय आहे अक्षय तृतीया। तर आता अक्षय तृतीया येत आहे। अक्षय तृतीया म्हणलं की आपल्याला सोनं खरेदी करायचं किंवा चांदी खरेदी करायचं, तर सोनं चांदी खरेदी करण्याला अक्षय तृतीया दिवशी खूप महत्त्व आहे। तर बघा, आता प्रत्येकजण कोणी सोनं खरेदी करतं, कोणी चांदी खरेदी करतं, तर कोणी काही आपल्या शृंगाराच्या वस्तू खरेदी करतं। तर प्रत्येकाला ही वस्तू खरेदी करणं जमत नसतं। तर आपापल्या परिस्थितीनुसार आपण ह्या ज्या सोनं चांदी सोडून अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपण अक्षय तृतीयाला खरेदी करू शकतो आणि त्याचं खूप महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे, तर त्या आज आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, सगळ्यात आधी आपण आपल्या घरात जी झाडू असतो, तर तो झाडूसुद्धा आपल्या घरातील झाडू हा लक्ष्मीचं स्वरूप असतं, लक्ष्मीचं रूप असतं झाडू। बघा, आपण झाडूची पूजा करतो, तर त्या दिवशी आपण झाडू पण खरेदी केला तर खूप महत्त्वाचं आहे। त्यानं आपल्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहणार आहे। आणि जमलंच तर जी छोटासा झाडू असतो बघा, आपण लक्ष्मीपूजनाला खरेदी करतो, तो पण झाडू आपण खरेदी केला तर जमतो, पण तो झाडू जास्त वापरण्यात येत नसतो। त्याच्यामुळे जो झाडू आपल्याला जास्त वापरण्यात येईल तोच झाडू आपण त्या दिवशी खरेदी करायचा आहे। तर दुसरी गोष्ट, तर आपण त्या दिवशी मीठसुद्धा खरेदी करायचं आहे। बघा, आपल्या स्वयंपाकघरात हे मीठाचं खूप महत्त्व आहे। अन्नपूर्णा देवीचा आपल्या स्वयंपाकघरात वास असतो। तर आपल्या घरात बघा, कधी प्रत्येकजण म्हणतात की घरातलं मीठ, तेल, साखर, तांदूळ हे कधीही संपू द्यायचं नाही आपल्या स्वयंपाकघरातलं। तर त्या दिवशी आपण मीठसुद्धा खरेदी केलं तरी पण चालतं। तर आपलं साधं मीठ असो किंवा सैंधव मीठ असो, हे दोन्ही पण आपण खरेदी त्या दिवशी करायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरात माता अन्नपूर्णाचा वास सदैव राहू। तिसरी गोष्ट म्हणलं तर आपण त्या दिवशी कोणतंही मातीचं भांडं खरेदी करायचं। बघा, जे मातीचं भांडं आपल्या वापरण्यासारखं येणार असेल तर ते मातीचं सुद्धा भांडं आपण त्या दिवशी खरेदी करायचं। आणि आपल्या देवघरात ज्या काही मूर्त्या नाहीत, बघा आता बऱ्याच ताईंकडे कोणती मूर्ती असते किंवा कोणती नसते, तर त्या दिवशी अक्षय तृतीया दिवशी आपण समजा कोणाकडे स्वामींची मूर्ती नसेल तर स्वामींची मूर्ती खरेदी करायची, कोणाची अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल किंवा लक्ष्मीची मूर्ती नसेल किंवा अशा बऱ्याच काही जर मूर्ती नसतील तर त्या दिवशी आपण त्या मूर्ती पण खरेदी करू शकतो। किंवा कमळगट्ट्याची माळ ही सुद्धा आपण खरेदी करू शकतो। आणि कमळगट्ट्याच्या माळेसोबत जर श्रीयंत्र जर कोणाकडे नसेल तर आपण त्या दिवशी श्रीयंत्रसुद्धा खरेदी करू शकतो। बघा, त्या दिवशी अक्षय तृतीया दिवशी श्रीयंत्र खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे। तर श्रीयंत्र हे खरेदी करण्यासोबतच फक्त असं नाही की खरेदी करायचं आणि आपल्या देवघरात आणून ठेवायचं, तर त्याचबरोबर त्याच्या सेवाही आपल्याला करता आल्या पाहिजेत, तरच आपण श्रीयंत्र खरेदी करायचं। जर आपल्याला सेवा होत नसेल तर श्रीयंत्र नाही आणलं तरी पण चालेल। तर श्रीयंत्र झाल्यानंतर गजलक्ष्मी पण आपण देवघरात आणल्या तरी चालतील या दिवशी। तर ह्या ज्या काही वस्तू आहेत त्यापैकी आपल्याला ज्या कोणत्या वस्तू आपल्याला आणण्यात येतील किंवा आपल्याला आणण्याची म्हणजे ज्या काही वस्तू आपल्याला आणाव्याशा अशा वाटत असेल तर या वस्तूपैकी कोणत्याही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता। आणि जर बघा नाहीच कोणती वस्तू खरेदी करणं जमलं नाही तर आपल्या घरातील बघा, आपण स्त्री समजा आपल्या घरातील पुरुषांनी आपल्या पत्नीसाठी शृंगाराचं काही सामान घेऊन किंवा एखादा साधा गजरा पण त्या दिवशी आपल्या पत्नीला दिला तर तोही खूप प्रभावी आहे, तोही खूप जास्त त्या दिवशी चांगलं असणार आहे। कारण साडी म्हणा, कपडा म्हणा किंवा एक शृंगाराचं सामान म्हणा किंवा एखादा गजरा पण आपल्या घरातील लक्ष्मीला, बघा आपण स्त्री आहोत, आपल्या प्रत्येक पुरुषांना आपल्या घरातील लक्ष्मी ही आपल्या पत्नीला आपल्या घरातील लक्ष्मी आहे असं लक्ष्मी स्वरूप आहे, तर आपल्या लक्ष्मी ही आनंदित हसत खेळत राहावी त्यासाठी एक गजरा का होईना त्या दिवशी प्रत्येक पुरुषाने आपल्या स्त्रींसाठी खरेदी करायचा आहे।
तर असे आहे अक्षय तृतीया दिवशी खरेदी करायची. तर यापैकी ज्या काही तुम्हाला कोणत्या वस्तू खरेदी करायला जमत असेल तर त्या दिवशी नक्की तुम्ही खरेदी करा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.